नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिनांक 6 मार्च 2026 रोजी 5 मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. यामधील पहिला निर्णय म्हणजे आर्थिक व सामाजिक गरजेनुसार प्रशासकीय व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुसरा निर्णय म्हणजे सर्व प्रशासकीय विभागांचे सेवा प्रवेश नियमांचे एकत्रीकरण, प्रमाणीकरण व सुलभीकरण करण्यात येणार आहे. तसेच तिसरा निर्णय म्हणजे अधिकारी कर्मचारी यांचे सेवा प्रवेश ते निवृत्तीपर्यंतच्या सेवा प्रक्रियांसाठी स्वयंचलित पद्धत वापरण्यात येणार आहे. त्याचबरोबर चौथा निर्णय म्हणजे महायुती शासनाने आत्तापर्यंत 1,20,000 जागेसाठी पदभरती केली असून पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर यंत्रणामार्फत 75,000 पदासाठी पदभरती केली जाणार आहे. त्याचबरोबर पाचवा निर्णय म्हणजे पोलीस नोंदीचे 100% डिजिटायझेशन करण्यात येणार असून सक्षम CCTV यंत्रणा राबवली जाणार आहे. तसेच सर्व जिल्ह्यामध्ये प्रगत न्यायवैद्यक सायबर केंद्र उभारले जाणार असून ITMS सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केला जाणार आहे. तसेच स्मार्ट पोलिसिंग आणि न्यायदानासाठी महाराष्ट्र पोलीस दलातील बॉडी वोर्न कॅमेरा उपलब्ध करून दिले जाणार आहेत.